रविवार दिनांक 26 फेब्रुवारी 2017 ही रोजी झालेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा या परीक्षेची मराठी या विषयाची प्रश्नपत्रिकेतील आपण थोडक्यात स्पष्टीकरणासह उत्तर पाहणार आहोत। पहिला जो प्रश्न आहे हा उत्तरावरचा आहे आणि यावर एकूण 3 प्रश्न विचारलेले आहेत। त्यातील पहिला प्रश्न असा आहे, महाराष्ट्र माता कोणत्या नदीला म्हणतात? तर या ठिकाणी उत्तराची दुसरी ओळ अशी आहे, गोदावरी प्रमाणेच कृष्णेलाही महाराष्ट्र माता म्हणता येईल। म्हणजे याचं खरं उत्तर हे गोदावरी नदी। पर्याय क्रमांक 4, कृष्णा नदीच्या गाळात कशाचे अमृत मळे फुलतात? या ठिकाणी या उत्तरातील 5वी ओळ जी आहे की पसरलेल्या गाळाचा विस्तार व त्यात होणारी वांगी, काकड्या, कलिंगडे, तरबुजे यांची अमृतमळे। म्हणजे वांगी, काकड्या, कलिंगडे, तरबुजे यांना या उत्तरात अमृतमळे असं म्हटलेलं आहे। आणि या ठिकाणी या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 मध्ये ते आलेलं आहे, त्यामुळे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर हे 1 येईल। प्रश्न तिसरा आहे, पुढीलपैकी कोणत्या अर्थाचा वाक्प्रचार उतार्यात आलेला नाही? तर या ठिकाणी जे 4 पर्याय दिलेले आहेत त्यामध्ये पहिला पर्याय मन न भरणे, दुसरा पूर्ण करणे, तिसरा कंटाळा येणे आणि चौथा चव घेणे। तर या उताराच्या शेवटच्या जर 2 ओळी बघितल्या तर ही अमृतमळे कृष्णाकाठची ती वांगी ज्याने एकदा चाखली, चाखली या शब्दाचा अर्थ चव घेणे हा उत्तरात आलेला आहे। सतत 1-2 महिने सारखी वांगीच खात राहिलो तरीही तृप्ती होणार नाही। मग तृप्ती होणार नाही या वाक्प्रचाराचा अर्थ मन न भरणे आलेला आहे। मग वीट येणे दूरच राहिले, वीट येणे म्हणजे कंटाळा येणे हाही आलेला आहे आणि त्यामुळे पूर्ण करणे हा अर्थाचा वाक्प्रचार उत्तरात आलेला नाही आणि त्यामुळे प्रश्न क्रमांक 3 चा पर्याय हा 2 आहे। त्यानंतर प्रश्न 4 ते 6 हे कवितेवरचे प्रश्न आहेत। तर कविता वाचल्यानंतर चौथा प्रश्न असा आहे, कवीला खार रानाची मालकीन केव्हा वाटते? तर कवितेतल्या ज्या 2 ओळी आहेत, उभे करोनी शिपूट बैशे ऐटी मध्ये फार मालकीन की जणू रानाची दिशेही खार, यामध्ये याचं उत्तर आलेलं आहे आणि त्यामुळं प्रश्न क्रमांक 4चा पहिला पर्याय आहे, ती शिपटी उभारून ऐटीत बसते तेव्हा, हे त्याचं उत्तर येईल। त्यामुळं प्रश्न क्रमांक 4चं उत्तर 1 येईल। प्रश्न 5वा असा आहे, वरील कवितेनुसार विशेषण व नाम यांची चुकीची जोडी कोणती? पहिला पर्याय गुबगुबीत अंग आलेला आहे, पण कवितेतील दुसरी ओळ जी आहे गुलगुलीत हे अंग, त्या ठिकाणी गुलगुलीत शब्द आलेला आहे आणि या ठिकाणी गुबगुबीत असा अंग दिलेला आहे। दुसरा पर्याय लहान खार, तर पहिल्या ओळीलाच लहान सुंदर गोजीरवाणी दिशे कशीही खार, त्यामुळं लहान हा शब्द विशेषण आलेला आहे खारीबाबत। लुकलुक डोळे, लहान डोळे लुकलुक बघती, हाही डोळ्यांबाबतचं विशेषण आलेलं आहे। गोंडेदार शिपूट, शिपटीबद्दलचा गोंडेदार हे सुद्धा विशेषण आलेलं आहे। त्यामुळे प्रश्न क्रमांक 5 ला गुबगुबीत हा शब्द त्या ठिकाणी चुकीचा आहे, त्यामुळे प्रश्न क्रमांक 5चं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल। प्रश्न 6वा असा आहे, कवितेतील अचपळ या शब्दाचा अचूक अर्थ कोणता? आता अचूक अर्थ कोणता म्हणजे बरोबर अर्थ कोणता? तर अचपळ जर आपण कवितेत संपूर्ण वाचली तर खारीबद्दलचं संपूर्ण वर्णन आलेलं आहे आणि खार ही एका जागेला स्थिर नाही, ती सतत हालचाल करत असते, इकडं तिकडं फिरत असते आणि या खारीचं सगळं वर्णन केलेलं आहे। आणि त्यामुळं ह्या ठिकाणी जे पर्याय दिलेले आहेत की पहिला पर्याय मंद, दुसरा चंचल, तिसरा शांत आणि चौथा खोडकर, तर अचपळ याबद्दलचा अचूक पर्याय चंचल हा येईल। प्रश्न 7वा, खाली दिलेल्या वाक्यामध्ये एकूण किती नामे आली आहेत? वाक्य असं आहे, सातपुडा डोंगराच्या परिसरातील होळी महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर प्रसिद्ध आहे। या वाक्यामध्ये सातपुडा हे एक नाम आहे, डोंगराच्या हे दुसरं नाम आहे, परिसरातील
हे तिसरं नाम आहे, होळी हे चौथं नाम आहे, महाराष्ट्रात हे पाचवं नाम आहे, भारतभर हे सहावं नाम आहे. त्यामुळं प्रश्न क्रमांक 7चा पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. प्रश्न 8वा, खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे योग्य लिंग कोणते? वाक्य असं आहे, पिंपळाची पाने तरंगत तरंगत खिडकीतून आत आली. अधोरेखित शब्द आहे पाने. हा अधोरेखित शब्द अनेक वचनी आहे आणि लिंग ओळखण्यासाठी तो प्रथम एक वचनी करून घ्यायला पाहिजे. त्यामुळे पानेचं एक वचन पान असं होईल आणि पानचं लिंग ते पान, त्यामुळं नपुंसकलिंगी. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 नपुंसकलिंग असं या प्रश्नाचं उत्तर येईल. प्रश्न 9वा, खाली दिलेल्या वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यावयाचे राहिले आहे? वाक्य असं आहे, का आम्ही आहोत की साधना आणि जया एकदम बोलल्या. या ठिकाणी का नंतर प्रश्नचिन्ह येणं गरजेचं आहे. का आम्ही आहोत की साधना आणि जया एकदम बोलल्या, आणि त्यामुळे प्रश्न क्रमांक 9 या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 असं येईल. प्रश्न 10वा, पुढीलपैकी अशुद्ध शब्द असलेला पर्याय कोणता? 4 पर्याय असे आहेत, पहिला शीर्षक, दुसरा कार्यक्रम, तिसरा भवितव्य आणि चौथा ऐटीत. यामध्ये शीर्षक या शब्दाची वेलांटी जी आहे ती दुसरी हवी होती आणि त्यामुळे तो अशुद्ध शब्द आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 ही असं येईल. प्रश्न 11वा, खाली दिलेल्या वाक्यातील काळ ओळखा. वाक्य असं आहे, कितीतरी वेळ मी ते पाहत उभी असायची. क्रियापदावरून क्रिया पूर्ण होऊन गेलेली आहे आणि त्यामुळं हे वाक्य भूतकाळाचं आहे. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 असं येईल. प्रश्न 12वा, पुढीलपैकी वाक्प्रचार व त्याचा अर्थ यांची अयोग्य जोडी असलेला पर्याय कोणता? पर्याय क्रमांक 1 रुंजी घालणे, भोवती फिरणे. पर्याय क्रमांक 2 कोसळणे, जोरात पडणे. पर्याय क्रमांक 3 झेंडू फुटणे, झेंडूला फुले येणे. पर्याय क्रमांक 4 धूम ठोकणे, पळून जाणे. या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 झेंडू फुटणे या वाक्प्रचारचा अर्थ भीतीमुळे तोंडाला फेस येणे असा असल्यामुळं या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 झेंडू फुटणे, झेंडूला फुले येणे ही अयोग्य जोडी असल्यामुळं पर्याय क्रमांक 3 असा येईल. प्रश्न क्रमांक 13, खाली दिलेल्या चौकटीतील अक्षरे जुळवून तयार होणाऱ्या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? चौकटीतील अक्षरावरून ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी अशी म्हण तयार होईल आणि या म्हणीचा योग्य अर्थ अन्नदात्याशी कृतज्ञतेने वागावे पर्याय क्रमांक 2 असा येईल. प्रश्न क्रमांक 14 ते 16 हे संवादावर आधारित प्रश्न आहेत. यातील प्रश्न क्रमांक 14 असा आहे, वरील संवादात किती जणांनी सहभाग घेतला असावा? या संवादामध्ये स्नेहल, बाई आणि साक्षी या तिघींनीच प्रत्यक्ष संवादात भाग घेतला असल्यामुळे प्रश्न क्रमांक 14 याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 असं येईल. प्रश्न क्रमांक 15, वरील संवादावरून शाळेत कोणता कार्यक्रम होणार नाही? या संवादातील एक ओळ अशी आहे, तुला माहीत नाही आपण लेख वाचवा अभियानात पटनाट्य केलं होतं. तर पटनाट्य हा कार्यक्रम होऊन गेलेला आहे आणि त्यामुळं हा कार्यक्रम होणार नाही. त्यामुळे प्रश्न क्रमांक 15 याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 असे येईल. प्रश्न क्रमांक 16, वरील संवाद कोठे घडला असावा? या ठिकाणी या संवादामध्ये हा संवाद व्हरांड्यात घडलेला आहे, कारण बाई मुलींना दारासमोर रांगोळी काढायला लावतात, हॉलमध्ये चला असं म्हणतात आणि त्यामुळं प्रश्न क्रमांक 16 या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 असं येईल. प्रश्न क्रमांक 17, खाली दिलेल्या गटात माहिती तंत्रज्ञान विषयक किती शब्द आहेत? शब्द असे आहेत, मेसेज, चेअर, वेब, कॅमेरा, मोबाईल, टेबल. यातील माहिती आणि तंत्रज्ञान विषयक शब्द मेसेज, वेब, कॅमेरा आणि मोबाईल असे एकूण 4 शब्द आहेत. त्यामुळं प्रश्न क्रमांक 17 या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3
असा येईल. प्रश्न क्रमांक 18, पुढीलपैकी समान अर्थाच्या शब्दांची चुकीची जोडी कोणती? पर्याय क्रमांक 1 झणी लवकर, ही जोडी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 अलगद हळूवार, ही जोडी सुद्धा बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 कवन कविता, ही जोडी सुद्धा बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 वेल कुंज, ही जोडी वेलीचा कुंज ही समूहदर्शक जोडी असल्यामुळं प्रश्न क्रमांक 18ला पर्याय क्रमांक 4 ही चुकीची जोडी असल्यामुळं ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 असं येईल. प्रश्न क्रमांक 19, मंजूळ या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा. प्रश्न क्रमांक 19 या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 मंजूळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कर्कश असा येईल. त्यामुळे पर्याय क्रमांक 3. क्रमांक 20, दिलेल्या चौकटीत अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी अनुक्रमे कोणती अक्षरे येतील? या प्रश्नातील पर्याय क्रमांक 1 मध्ये जी अक्षरे दिलेली आहेत ग जी धा ज ही अक्षरे घातल्यानंतर अर्थपूर्ण शब्द तयार होतात. अंगण, अंजीर, अंधार आणि अंजन. त्यामुळे प्रश्न क्रमांक 20 या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 1 असं येईल. प्रश्न क्रमांक 21, पुढीलपैकी जोड शब्द नसलेला पर्याय कोणता? या ठिकाणी मनोमणी हा शब्द जोड शब्द नसल्यामुळं या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 4 असा येईल. प्रश्न क्रमांक 22, पुढील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य समूहदर्शक शब्दाचा पर्याय निवडा. राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी सैनिकांचे टिंबटिंब तयार होते, सैनिकांचे पथक तयार होते. त्यामुळं समूहदर्शक शब्द पथक हा येईल. पर्याय क्रमांक 3 असं या प्रश्नाचं उत्तर राहील. प्रश्न 23, खाली दिलेल्या अक्षरांपासून 5 अक्षरी अर्थपूर्ण शब्द बनवल्यास त्या शब्दाच्या कितव्या क्रमांकाचे अक्षरे घेतल्यास श्रद्धा या अर्थाचा शब्द तयार होईल? अक्षर अशा आहेत भा जा व बार. या अक्षरापासून बाजार भाव हा अर्थपूर्ण शब्द तयार होईल. त्यातील 4 आणि 5 क्रमांकाचे अक्षरे घेतल्यास श्रद्धा या शब्दासाठी भाव हा अर्थपूर्ण शब्द तयार होईल. आणि प्रश्न क्रमांक 23 या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 चौथ्या आणि 5व्या क्रमांकाचे अक्षरे असं उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 24, खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ पर्यायांमधून निवडा. वाक्य असं आहे, प्रतिपक्षाने हार मानताच विजयश्रीचा हार रमेशच्या गळ्यात पडला. या ठिकाणी अधोरेखित केलेला शब्द हार, या हार या शब्दाचा अर्थ पराभव असा आहे. आणि त्यामुळं 24व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 असं येईल. प्रश्न 25वा, ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ग्रामगीता हा ग्रंथ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेला असल्यामुळं प्रश्न क्रमांक 25 याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 असा येईल.